नमस्कार मित्रांनो, इंग्लिश मित्र मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. या व्हिडिओत आपण ग्रामरचा एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे आयदर ऑर. तर हा आयदर ऑर म्हणजे काय आणि तो वाक्यात कसा उपयोग करतात त्याचा, ते आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर आयदर ऑरचा अर्थ होतो हा किंवा तो. कसं वापरायचं त्याला, रूल्स कसे राहतात? मग आयदर ऑर हे अँड ॲज वेल ॲज तसेच नायदर नॉर वापरलेल्या वाक्यांमध्ये वापरतात. म्हणजे ज्या वाक्यात ॲन आहे, ॲज वेल ॲज आहे आणि नायदर नॉर आहे, त्या वाक्यांमध्ये आयदर ऑर वापरायला लावतात. फॉर एक्झाम्पलवरनं आपण ते समजून घेऊया. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स अँड डिसीज. तर या वाक्यामध्ये एन आलेला आहे, तर या एनच्या वाक्यामध्ये आपल्याला आयदर ऑर वापरून दाखवायचे आहे. बघा कसं वापरला आहे. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक ऑफ. आता हा एन आला ना, त्याच्या जागी तुम्हाला आयदर लिहायचे आहे. एन काढून आयदर हां, तर मित्रांनो, हा एनच्या वाक्यामध्ये आयदर ऑर कसं वापरायचं आहे तुम्हाला. तर एनच्या अगोदर जो शब्द असेल तो आणि एन नंतर येणारा शब्द जो असेल तो आयदर ऑरने जोडायचा आहे. तो कसं, तर बघा, बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक ऑफ. आता एनच्या अगोदर शब्द एपिडेमिक्स आहे, पहिलं आहे गुण त्या गोष्टीचं. मग त्याच्या अगोदर आयदर लिहायचं, म्हणजे एनच्या शब्दाच्या अगोदर आयदर लिहायचा. मग आयदर लिहिल्यानंतर तो शब्द लिहायचा, जसा एपिडेमिक. तो लिहिल्यानंतर एन काढून ऑर लिहायचा आणि ऑर लिहिल्यानंतर शेवटचा जो शब्द असेल एन नंतरचा तो त्याला जॉईन करायचा. असं आयदर ऑर वापरायचं आहे एनच्या वाक्यात. दुसरं वाक्यात कल्पेश इट्स मँगोज ॲज वेल ॲज ॲपल्स. मग या वाक्यामध्ये ॲज वेल ॲजच्या वाक्यात आपल्याला आयदर ऑर कसा वापरलेला आहे ते सांगितलेलं आहे. तसंच करायचं, जसं एनच्या अगोदरचे शब्द नंतर शब्द त्याच्या अगोदर आपण आयदर आणि एन काढून ऑर वापरला, तसं इथं पण ते करायचे. बघा, कल्पेश इट्स. आता मँगोज आणि ॲपल्स हे दोन गोष्टी आहेत, या ॲज वेल ॲजने जोडलेल्या आहेत, तर आपल्याला आयदर ऑरने जोडायचे आहेत. मग कल्पेश इट्स, पहिलं मँगोच्या अगोदर आयदर आणि हा ॲज वेल ॲज काढून तुम्हाला ऑर लिहायचे आहे. मग कसं आलं, कल्पेश इट्स आयदर मँगोज आणि ॲज वेल ॲज काढून ऑर आणि शेवटचा शब्द ॲपल्स असं लिहायचे आयदर ऑर ॲज वेल ॲजच्या वाक्यात. आता जर नायदर नॉरच्या वाक्यात वापरायला लावलं तर कसं वापरणार. फॉर एक्झाम्पल, कनिष्का प्लेस नायदर चेस नॉर क्रिकेट. मग नायदर नॉरच्या वाक्यात आयदर ऑर कसा वापरला आहे बघा, सोपं आहे ते. कनिष्का प्लेस, नायदरच्या जागी आयदर लिहायचे, पहिलं गुण लिहायचं चेस आणि नॉरच्या जागी ऑर लिहायचे आणि दुसरं गुण लिहायचे क्रिकेट. तर कनिष्का प्लेज नायदर चेस नॉर क्रिकेटचे उत्तर आहे कनिष्का प्लेज आयदर चेस ऑर क्रिकेट. तर असं आयदर ऑर वापरता वाक्यांमध्ये, हे लक्षात ठेवायचे मित्रांनो. आणि या आयदर ऑरचा वापर करून तुम्ही सहजपणे ग्रामरचे वाक्य सोडू शकता आणि मार्क्स मिळवू शकता. तदनंतर ॲज वेल ॲज हा एक टॉपिक आहे, त्याचा अर्थ होतो त्याचप्रमाणे. मग ते कसं वापरायचे आहे ते पण तुम्हाला संक्षिप्त रूपात शॉर्टकटमध्ये सांगून देतो. रोज काय त्याचे वाक्यातील एन काढावा, दुसरं एन काढून त्याच्या जागी ॲज वेल ॲज वापरावा. सोपं आहे. वाक्यात ॲन असेल तो ॲन काढून ॲज वेल ॲज लिहायचे. उदाहरणार्थ, पूजा इज अ टीचर अँड अ डॉक्टर. काय केलं आहे मग, पूजा इज अ टीचर अँडच्या रिमूव्ह केला आणि त्या जागी ॲज वेल ॲज लिहिलं आणि पुढचं अ डॉक्टर असं सोडवायचे. असे हिंट्स लक्षात ठेवायच्या, सहज मार्क्स भेटा.
दुसरं, बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. याचा आन्सर कसं येईल मग? याच्यामध्ये पण वापरलेलं आहे, एन वापरलेलं आहे, ते बघूया. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग ॲज वेल ॲज ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. म्हणजे काय केलं इथं पण हा एन रिप्लेस केलेला आहे, हा एन काढून ॲज वेल लिहायचे आहे. बाकीचे तसं. तिसरं उदाहरण तुम्ही ट्राय करा वाचून. शोभा रीड्स द रामायणा अँड द कुराण. याच्यामध्ये आपल्याला ॲज वेल ॲज वापरायचे आहे. सहज जसं दोन आपण उदाहरणं पाहिले तसं तुम्हाला सोडवायचे आहे. कसं येईल मग? सांगा बरं कसं येईल? शोभा रीड्स द रामायण ॲज वेल ॲज द कुराण. लक्षात? आता ॲज वेल ॲज हा टॉपिक असा वापरायचा आहे. तर असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर सोपा वाटला असेल तर याला नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका. धन्यवाद.